नमस्कार. आजकाल शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण खरं सांगायचं झालं तर अनेक लोकांना शेअर मार्केट बद्दल फारसं ज्ञान नसतं. फक्त मित्रांच्या सांगण्यानुसार, सोशल मीडियावरती मिळणाऱ्या टिप्सनुसार, न्यूजमध्ये मिळणाऱ्या टिप्सनुसार किंवा लवकर श्रीमंत होण्याच्या मोहापायी काही लोक डोळे झाकून थेट शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात आणि शेवटी लॉस करून घेतात. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की जर आपल्याला शेअर मार्केट बद्दल काहीच माहिती नसेल तर काय करावं आणि योग्य पद्धतीने शेअर मार्केट मध्ये काम करायला सुरुवात कशी करावी हे आपण या व्हिडिओद्वारे शिकण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी सूरज आणि आमच्या बी डिसिप्लिन ट्रेडर या यूट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत आहे. यामध्ये आमचा प्रयत्न असेल की आपल्याला शेअर मार्केट बद्दल योग्य माहिती पुरवली जाईल. तर आता आपण पाहूया की शेअर मार्केट बद्दल ज्यांना काही माहित नाही तर त्यांनी कशा प्रकारे काम करावं. तर सगळ्यात महत्वाचा पहिला टप्पा येतो म्हणजे आपल्याला बेसिक नॉलेज घ्यायला सुरुवात केली पाहिजे, ज्याला आपण मूलभूत शिक्षण असं म्हणतो. यामध्ये काय येतं की शेअर म्हणजे काय, सेन्सेक्स म्हणजे काय, निफ्टी 50 काय आहे, हे कसे चालते, IPO म्हणजे काय, याबाबतची जी मूलभूत शिक्षण आहे, जे मूलभूत माहिती आहे, हे आपण घेण्याचा पहिला प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर मग थोडे पुढे गेल्यानंतर अनालिसिस कोणकोणती आहेत. जसं आपल्याला माहित आहे की फंडामेंटल अनालिसिस आहे. या फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपण कंपनी बद्दल माहिती घेतो. जसं कंपनी काय बिझनेस करते, कोठे आहे, किती प्लांट्स आहे, कंपनीचा टर्नओव्हर किती आहे, कंपनी किती प्रॉफिट मिळवत आहे, कंपनीचं बिझनेस मॉडेल काय आहे, कंपनीचा प्रोडक्ट काय आहे, ती कंपनी कोणत्या सेक्टर मध्ये काम करते, त्या सेक्टर मधील इतर कोणत्या कंपन्या आहेत की ज्या कंपनी तेच प्रोडक्ट बनवत आहेत. अशा प्रकारे कंपनी बाबत डाटा आपण अनालिसिस करतो, त्याला फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. याशिवाय टेक्निकल अनालिसिस हा एक भाग असतो आणि या टेक्निकल अनालिसिस मध्ये आपल्याला प्राइस वरती आपण अनालिसिस करत असतो. जसं चार्ट्स पाहतो, लाईन चार्ट असेल, कॅन्डल चार्ट असेल, असे चार्ट पाहणे. जी प्राइस आहे तो प्राइस कोणत्या ट्रेंडने चालत आहे. उदाहरणार्थ प्राइस जर वरती जात असेल तर तो अप ट्रेंड मध्ये म्हटला जातो, प्राइस खाली जात असेल तर डाऊन ट्रेंड असतो, किंवा प्राइस एकाच रेंज मध्ये खेळत असेल तर त्याला साइडवेज किंवा रेंज बाउंड असं म्हटलं जातं. याशिवाय सप्लाय अँड डिमांड, ज्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हटलं जातं, अशा प्रकारचे टेक्निकल अनालिसिस वापरून आपण शेअर मार्केटमध्ये काम करू शकतो. आणि या दोन शिवाय आणखीन एक तिसरा अनालिसिस आता करण्याची गरज जास्त आहे आणि त्याचं नाव आहे सायकोलॉजिकल अनालिसिस, म्हणजे आपलं मानसिक ज्ञान. कसं होतं की फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस बरोबर आपण जर मानसिक दृष्ट्या तयार नसेल तर कितीही चांगलं आपण अनालिसिस केलं तरी आपण लॉस करून घेऊ शकतो. तर यासाठी आपल्याला पहिली गोष्ट करावी लागेल की बेसिक नॉलेज, मूलभूत शिक्षण आपल्याला स्टॉक मार्केट बद्दल घेणं गरजेचं असतं. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सुरुवात. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट शिकतो तर लगेच मोठ्या स्केलनं ते काम करायला सुरुवात करायची नाही, तर लहान लहान गुंतवणुकीने आपण याची सुरुवात करायची असते. सुरुवातीला 1000 रुपये 2000 रुपये पेक्षा जास्त गुंतवू नका. यामुळे काय होईल की आपल्याला त्याच्याबद्दल एक माहिती मिळायला चालू होईल आणि हळूहळू आपला सराव होईल. जर आपली माहिती किंवा आपलं अनालिसिस चुकलं तर मिळणारा जो लॉस आहे तो लॉस सुद्धा थोडा होईल आणि आपली रिस्क आहे ती रिस्क कमी होईल. त्यामुळे सुरुवात गुंतवणुकीने करा, ती गुंतवणूक लहान लहान ठेवा,
जेणेकरून आपलं फक्त प्रॅक्टिस होईल आणि रिस्क कमी होईल. तर हा एक महत्वाचा भाग आहे ज्याद्वारे आपल्याला काही माहिती नसेल तर अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं आपण शिकू शकतो. तिसरी गोष्ट आहे की स्टार्ट विथ म्युच्युअल फंड. आता आपल्याला माहित आहे की म्युच्युअल फंड म्हणजे काय, की काही तज्ञ लोक असतात, त्या तज्ञ लोकांच्याकडं आपण आपले पैसे देतो आणि ते तज्ञ लोक आपण दिलेले पैसे एकत्रित करतात आणि मार्केट कंडिशन नुसार ते वेगवेगळ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असतात. आता हे जे करण्यासाठी जे फंडामेंटल अनालिसिस आहे, टेक्निकल अनालिसिस आहे, ह्या सर्व करण्याची गरज आपल्याला नसते. आपल्याला शोधायचा असतो असा एक चांगला फंड, जो चांगला फंड आपल्याला जास्त रिटर्न देऊ शकतो आणि मग त्या फंडचा मॅनेजर आपले पैसे त्याच्या अनालिसिस नुसार टाकत असतात आणि या बदल्यात त्यांना एक लहान अमाऊंट आपण पे करत असतो. मग अशा आपण म्युच्युअल फंड चांगले सिलेक्ट करून त्यामध्ये आपण पैसे गुंतवणूक करू शकतो. त्याशिवाय आता SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याद्वारे आपण दरमहा 500, 1000, 2000 आपापल्या प्रमाणे आपण SIP चालू करू शकतो, ज्यामुळे आपल्याला सेव्हिंगची जर सुरुवात होईल. त्याशिवाय मार्केट बद्दल आपले ज्ञान हळूहळू वाढत जाईल आणि जसं मार्केटचं ज्ञान वाढत जाईल तसं निफ्टी 50 समजेल, सेन्सेक्स समजेल आणि आपल्याला इंडेक्स फंड मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करता येईल, ज्यामुळं आपली जी रिस्क आहे ती डायव्हर्सिफाईड होईल. कोणत्याही एका सेक्टरमध्ये पैसे न इन्व्हेस्ट करता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर काय होऊ शकतो, आपला धोका कमी होतो आणि एक बँकेपेक्षा एक फिक्स रिटर्न आपल्याला मिळू शकतं. तर म्युच्युअल फंड आपण करू शकतो, SIP करू शकतो आणि इंडेक्स फंड सुद्धा आपण करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण बेसिक स्टेप्स फॉलो करत हळूहळू शेअर मार्केटमध्ये काम करण्याला सुरुवात केली पाहिजे. काही वेळा काय होते की डोंट जम्प इनटू डायरेक्ट ट्रेडिंग. काही लोकांना लवकर पैसे मिळवायला इच्छा असते किंवा त्यांना दिसत असतं की आपण अनालिसिस केलंय, त्या अनालिसिस प्रमाणे आता मार्केट चालत आहे असं दिसत असतं. त्यामुळे ते लोक काय करतात, डायरेक्ट ट्रेडिंग करण्याकडे जास्त त्यांचा कल जातो. तर मित्रांनो, असं कोणतंही काम करू नका ज्याच्यामुळे आपल्या कॅपिटल वरती रिस्क येईल. न समजता कोणत्याही शेअर आणि शेअरची खरेदी विक्री करू नका, ज्यामुळे आपल्याला मोठा लॉस होऊ शकतो. आणि खास करून व्हॉट्सअप, टेलिग्राम सारख्या टिप्स वरती विश्वास ठेवून ट्रेडिंग करूच नका. सुरुवातीचे 2-3 वर्ष आहेत हे फक्त शिकण्यासाठी घालवा आणि त्यानंतर हळूहळू ट्रेडिंग करायला चालू करा, पण तो डायरेक्ट बेसिक मध्येच असताना ट्रेडिंग करण्याच्या मार्गाला जाऊ नका. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट म्हणजे जास्त जोखमीचे जे प्रोडक्ट आहेत, जसं मी म्हटलं की काही लोक बेसिक माहिती नाही परंतु इंट्राडे करत असतात, फ्युचर आणि ऑप्शन्स करत असतात. यामध्ये प्रॉफिट मिळालेलं तर आपल्याला जास्त लवकर दिसतं, परंतु लॉस करून घेण्याची शक्यता ही खूप जास्त आहे. आपण टेक्निकल अनालिसिस सर्व अनालिसिस जरी केलं तरी यामध्ये प्रॉफिट होण्याची शक्यता ही जवळपास 10% पर्यंत असते. त्यामुळं अशा ज्या ठिकाणी जास्त रिस्क आहे अशा रिस्कच्या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचे ट्रेडिंग करायची रिस्क घ्यायची नाही. आणि एक महत्वाची गोष्ट ज्यामुळे आपल्याला वेल्थ क्रिएशन होऊ शकते ती म्हणजे आपल्याला शेअर मार्केटकडे फक्त पुढच्या 1 महिने 2 महिने पुढच्या 2-3 वर्षासाठी पाहायचं नाही, तर लॉंग टर्म साठी दीर्घ काळाचा विचार करून आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करायचं आहे. कारण शेअर बाजार हे लवकर श्रीमंत होण्याचं ठिकाण नाही, हे दीर्घकालीन कंपाऊंडिंगने संपत्ती वेल्थ क्रिएशन करण्याचं ठिकाण आहे. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट मोठ्या वेळेसाठी करा, चांगले चांगले स्टॉक शोधायचे आणि त्यामध्ये आपण अनालिसिस करायचं. तर मित्रांनो, ह्या काही बेसिक गोष्टी होत्या की ज्यावेळी आपल्याला स्टॉक मार्केट बद्दल काही माहिती नसेल तर आपण बेसिक नॉलेज घेऊन म्युच्युअल फंड करून SIP ने हळूहळू बेसिक माहितीचा वापर आपण इन्व्हेस्टमेंटला वापरून थोडं तज्ञाचा सल्ला घेऊन आणि लॉंग टर्म ऍस्पेक्टनं आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच आपलं काय होईल, शेअर मार्केटची जर्नी, शेअर मार्केट मधला प्रवास हा सुकर होईल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये हेच मला सांगायचं होतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा,
मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.